नमस्कार, सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे। सुजान संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत। पहिल्यांदा आई झालेल्या स्त्रियांना सतत मनात शंका येते की पुरेसं दूध येत असेल की नाही, आणि ही शंका नवीन आई झालेल्या स्त्रियांना 80% स्त्रियांना येते। त्यामुळे आज आपण त्याबद्दल सविस्तर माहिती पाहूया। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता म्हणजे तुमच्या मनात असणाऱ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या व्हिडिओमधील मिळतील। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, नवनवीन पालकांसोबत या चॅनलवरील व्हिडिओ शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका। चला तर मग आपण सुरुवात करूया। बाळाच्या जन्मानंतर आईला दूध येणं ही नैसर्गिक गोष्ट आहे। गरोदरपणापासून आईच्या स्तनांमध्ये दूध तयार होण्याची प्रक्रिया चालू झालेली असते आणि बाळंतपणानंतर शरीरामध्ये झालेल्या हार्मोनल बदलांसोबत स्तनांमधून दूध बाहेर येणं चालू होतं। बऱ्याच वेळा आईला दूध कमी आहे किंवा दूध नाही ही स्वतःहून करून घेतलेली समजूत आणि विनाकारण घेतलेला ताण असतो। प्रसूतीनंतर दूध येणं ही नैसर्गिक गोष्ट आहे आणि ती प्रत्येकाच्या बाबतीत घडतेच। बऱ्याच वेळा नवख्या मातेला स्वतःबद्दल शंका असते आणि इतर लोक बोलतात म्हणून आईलाही असं वाटू लागतं की दूध कमी होतं आहे किंवा दूध येणं बंद झालेलं आहे। आज आपण याबद्दल सविस्तर माहिती पाहूया। आईला दूध कमी होण्याचं काय कारण आहे, दूध खरंच कमी होऊ शकतं का, याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहूया आणि त्यासाठी उपाय पाहूया। प्रसूतीनंतर सुरुवातीला पिवळसर थोडंसं घट्ट असं चीक स्वरूपातील दूध येणं चालू होतं। सुरुवातीला अगदी 5 ते 7 थेंब एवढं दूध आलं तरीही बाळासाठी ते पुरेसं असतं। हळूहळू आईने आहार घेणं चालू केलं, आराम झाला, बाळंतपणात आलेला थकवा कमी झाला की पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये बाळाला पुरेल एवढं दूध आईच्या स्तनांमध्ये तयार होणं चालू होतं। सुरुवातीला अगदी 1-2 चमचे दूध आलं तरीही एवढं दूध बाळाला पुरेसं होतं। बऱ्याच वेळा आईला असं वाटतं की एवढं दूध येत आहे, मग हे बाळाला पुरेल का, किंवा नंतर माझं दूध वाढेल का, बाळाला यामुळे पोट भरत असेल का, तर अशी शंका मनात घेऊ नका। प्रसूतीनंतर पुढच्या 5-7 दिवसानंतर आईची प्रकृती थोडीशी स्थिर झालेली असते। एक रुटीन आईला आणि बाळाला चालू झालेलं असतं। अशा वेळी आईला पुरेशी विश्रांती, पूरक आहार मिळाला आणि बाळ दूध व्यवस्थित ओढू लागलं तर स्तनांमधील दूध हळूहळू वाढतं। सुरुवातीला 2 ते 3 चमचे दूध पिणारं बाळ आता हळूहळू 40 ते 60 मिलीपर्यंत दूध पिऊ लागतं। बाळाची जशी जशी भूक वाढते आणि जसं जसं बाळ दूध ओढतं तसं तसं स्तनांमधील दुधाचा प्रवाह वाढवला जातो आणि आईला बाळाला जेवढं आवश्यक आहे तेवढं दूध येणं चालू होतं। परंतु त्यासाठी आईने स्वतःची काळजी घेणं गरजेचं असतं। बऱ्याच स्त्रियांना असं वाटतं की मला स्तनांमध्ये खूप जडपणा वाटत नाही, स्तनांमध्ये दूध नेहमी गळत नाही, तर मग मला दूध पुरेसा येत असेल का, माझ्या बाळाला माझं दूध पुरत असेल का? उत्तर आहे, बाळ जर दूध पिल्यानंतर शांत झोपत असेल, बाळ सतत रडत नसेल, सतत दूध मागत नसेल, आईचं स्तनपान घेऊन बाळाला वजन जर व्यवस्थित वाढत असेल तर हो, बाळाला दूध पुरेसं होत आहे। बऱ्याच स्त्रिया अशी शंका घेतात की अमुक तमुक स्त्रीला भरपूर दूध आहे आणि तिचं बाळ खूप गुटगुटीत आहे, स्तनपान देत असताना दूध खूप बाहेर गळतं। अशा वेळी आई स्वतःवरती शंका घेऊन बाळाला फॉर्म्युला मिल्क देणं चालू करते आणि बाळाने स्तनपान जास्त वेळा न घेतल्याने आईचं दूध मात्र आपोआप कमी होऊ लागतं। बाळ जेवढ्या वेळा स्तनपान घेईल तेवढ्या प्रमाणात दूध वाढायला आणि जास्त तयार व्हायला मदत होते। त्यामुळे अगदी जन्माच्या सुरुवातीपासूनच बाळाला स्तनपान देण्यासाठी आग्रही राहा। बाळाला पुरेल तेवढं आईचं दूध आणि जर गरज पडलीच तर त्यानंतर स्तनपानानंतर फॉर्म्युला मिल्क देणं योग्य आहे। काही स्त्रियांमध्ये स्तनांची शस्त्रक्रिया झाली असेल, हाय थायरॉइड असेल, हाय शुगर असेल, काही हार्मोनल चेंजेस असतील, अति लठ्ठपणा असेल तर अशा केसेसमध्ये मात्र आईला दूध येण्यामध्ये अडथळा होऊ शकतो। त्यामुळे गरोदरपणातच या गोष्टींबद्दल डॉक्टरांशी बोलून योग्य ते औषधोपचार अगोदर करून घेणं गरजेचं आहे, म्हणजे प्रसूतीनंतर हा त्रास होणार नाही। काही वेळ पण घेतल्यानंतर काही इतर कारणांमुळे रडू लागतं, त्यावेळी पहिला प्रश्न असाच येतो की बाळामुळे बाळ रडत आहे। मग काळजीपोटी बाळाला फॉर्म्युला मिल्क दिलं जातं आणि हीच सवय कायम राहून बाळही स्तनपान घेणं टाळतं आणि स्तनपान न घेतल्यामुळे आईचं दूध कमी होऊ शकतं। बाळाच्या जन्मानंतर सुरुवातीला काही थेंब चमचे दूध येणं चालू होतं। हळूहळू आईने स्वतःची काळजी घेतल्यानंतर बाळाची जशी भूक वाढेल त्यानुसार तुमचंही दूध वाढायला मदत होतं। त्यामुळे सुरुवातीला अगदी काही थेंब 1-2 चमचे दूध आलं पुढेही बाळासाठी पुरेसं होतं आणि स्तनपानाची सवय कायम ठेवा, म्हणजे दूध कमी होणार नाही, उलट ते वाढायला मदत होईल। काही स्त्रियांची तक्रार असते की मला अगोदर दूध भरपूर येत होतं आणि अचानक दूध कमी झालं। जर आईने कुठल्या गोष्टींचा अति ताण घेतला असेल, पुरेशी विश्रांती मिळत नसेल, आहार पूरक मिळत नसेल, विनाकारण बाळाच्या अति काळजीपोटी बाळ रडत आहे
मग दूधच कमी असेल का, अशा शंका मनामध्ये घेऊ नका. अशा काळजीमुळे, अशा ताणांमुळेही दूध पुरवठा कमी होऊ शकतो. त्यामुळे आई बाळाची जेवढी काळजी घेते त्याच पद्धतीने स्वतःची काळजी घेणं, स्वतःच्या आरामाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. बाळाच्या आईची झोपही तेवढीच महत्त्वाची आहे. स्तनपान घेणाऱ्या मातेने आहारामध्ये दूध वाढवणारे पदार्थ आणि जास्तीत जास्त सकस पौष्टिक आहार घेण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तयार होणारं दूधही भरपूर पोषण तत्वांनी युक्त होईल आणि बाळाच्या उत्तम शारीरिक बौद्धिक विकासासाठी याचा फायदा होईल. काही कारणास्तव आई आणि बाळ जर लांब राहिलं तर अशा वेळी दूध कमी होऊ शकतं. मग त्यासाठी बाळ जरी आईपासून लांब असेल तरी स्तनपान स्वतः घेऊ शकत नसेल तर बाळाला आईचं दूध पंपद्वारे काढून देऊ शकतो, म्हणजे दूध कमी होणार नाही. आत्ता पाहिलेल्या काही कारणांमुळे दूध कमी झालंच तर आहारामध्ये केलेले योग्य बदल, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेतलेली आवश्यक ती औषधं, पुरेशी विश्रांती यामुळे परत दूध वाढवू शकता. अतिप्रमाणातील ताणतणाव, आईने स्वतःबद्दल मनात घेतलेला अपराधीपणा, प्रसूतीमध्ये झालेला रक्तस्राव, ॲनिमियाचा त्रास, आहारातील अपुरी पोषण तत्व, अपुरी झोप, काही स्त्रियांमध्ये प्रसूतीनंतर येणारं डिप्रेशन, दडपण किंवा ही जबाबदारी मला झेपेल का यासाठी आले टेन्शन, अशा गोष्टींमुळेही आईचं दूध कमी होऊ शकतं. त्यामुळे घरातील व्यक्तींनी बाळाप्रमाणेच तेवढी काळजी घेणं गरजेचं आहे आणि बाळाला सांभाळण्यामध्ये आईला मदत करणंही गरजेचं आहे. बाळंतपणानंतर आलेला थकवा दूर होण्यासाठी आईला पुरेसा आराम, व्यवस्थित मसाज, पूरक आहार, स्तनपान वाढवणारा आहार देणं गरजेचं आहे. थकलेली आई एकटी बाळाला सांभाळू शकत नाही. अशा वेळी घरातल्या व्यक्तींनी तिला मदत करणं अपेक्षित आहे. आईची तब्येत चांगली असेल तरच बाळ सशक्त, सुदृढ, बुद्धिमान होऊ शकेल आणि आई बाळाचं संगोपन छान करू शकेल, हे लक्षात ठेवा. बऱ्याच स्त्रिया प्रसूती अगोदरच सीझर की नॉर्मल किंवा डिलिव्हरी याबद्दलचे अवाजवी भीती मनामध्ये घेतात. त्यामुळे देखील अशा ताणांमुळे आईचं दूध कमी होऊ शकतं. सिझेरियन नंतर भूल उतरल्यानंतर बाळाला स्तनपान देऊ शकतो. सिझेरियन नंतर खूप जास्त उशीर झाला तरी देखील बाळ स्वतःहून स्तनपान घेणं टाळू शकतो आणि त्या गोष्टीमुळे आईचं दूध कमी होऊ शकतं. बाळाला जन्मानंतर दूध ओढण्याची कला अवगत असते. जर आपण जन्मानंतर लवकरात लवकर बाळाला स्तनपान दिले नाही आणि बाळाला फॉर्म्युला मिल्क देत असाल तर बाळाला परत दूध ओढण्यासाठी त्रास होतो आणि बाळ स्वतःहून दूध घेण्यासाठी टाळाटाळ करतो. त्यामुळे डिलिव्हरी सीझर किंवा नॉर्मल असेल तरीही लवकरात लवकर बाळाने स्तनांवरती स्तनपान घेणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच वेळा असा प्रश्न विचारतात की दूध पूर्ण बंद झालेलं आहे, 1 महिना झाला, 2 महिने झाले, मग मी परत स्तनपान चालू करू शकते का? उत्तर आहे हो. त्यासाठी तुम्हाला लॅक्टेशनचा म्हणजे स्तनपान तज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. योग्य ते औषधोपचार आणि काळजी घेतली तर बंद झालेलं स्तनपानही परत चालू करणं शक्य होतं. आईने स्तनपान देणं आणि बाळाने स्तनपान घेणं ही खूप नवखी गोष्ट असते. ती शिकण्यासाठी बाळाला काही वेळ देणं गरजेचं असतं. त्यामुळे अगदी सुरुवातीलाच बाळ दूध घेत नाही म्हणजे दूध कमी आहे असे समजणे, स्तनपान बंद करून फॉर्म्युला मिल्क चालू करणं, बाळ रडत आहे म्हणजे त्याचं पोट भरत नाही, अशा गोष्टींचा समज करू नका. बाळाने जास्त वेळा स्तनपान घेणं हा प्रयत्न करा. आईचा आहार, विश्रांती, मसाज याचीही काळजी घ्या. जास्तीत जास्त स्तनपान देण्यासाठी आग्रही राहा, म्हणजे आईचं दूध वाढेल आणि आई आणि बाळासाठी याचे फायदे होतील. बाळंतिणीच्या शरीराची झीज भरून काढणारा जास्तीत जास्त पौष्टिक स्तन्यवर्धक आहार द्या. आईला पुरेसा आराम मिळत आहे, झोप मिळत आहे याकडेही विशेष लक्ष द्या. तरच बाळंतपणामध्ये आलेल्या थकव्यातून आई लवकर सावरू शकेल. प्रसूतीमध्ये झालेला रक्तस्राव भरून काढण्यासाठी, शरीराची झीज भरून काढण्यासाठी आईला योग्य ते औषधोपचार आणि आहार द्या. आईला दूध कमी आहे अशी शंका असेल तर त्यासाठी लॅक्टेशनचा सल्ला तुम्ही घेऊ शकता. यामुळे दूध वाढायला मदत होईल. बाळाची आई निरोगी, सशक्त आणि आनंदी असेल तरच ती बाळाचे संगोपन व्यवस्थित करू शकते. आई आनंदी असेल तरच ती बाळ आनंदी राहील आणि बाळाच्या उत्तम शारीरिक आणि बौद्धिक विकास होईल. त्यामुळे नवजात बाळाची आणि बाळंतिणीची काळजी घ्या. आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल. त्यासोबतच बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज आपण सुजान संगोपन या चॅनलवरती पाहू शकता. असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ चॅनलवरती पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणी, नातेवाईकांसोबत या चॅनलवरील उपयुक्त माहितीचे व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल. परत भेटूया अशाच उपयुक्त माहितीच्या व्हिडिओसह. थँक्यू.